राहुरी बारामती पोटनिवडणुकीच्या संदर्भातून निवडणूक होते. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भातून येत्या काळामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून मी असेल, अध्यक्ष बाळासाहेब पाटील असेल आणि जिल्ह्यातले पदाधिकारी बसून आम्ही पुढची रूपरेषा आम्ही ठरवणार आहोत. सध्याच्या राज्याच्या, देशाच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात जर बघितलं असेल तर फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. महिला जे बिल आणलेलं आहे, नारी शक्ती बिल, त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज करून दिले जात आहेत. जनतेच्या आणि विशेषतः आमच्या महिला भगिनींना या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने तुमचा अन्याय झाला अशा प्रकारची भूमिका स्पष्ट केली जाते. खरं म्हटलं तर लोकशाहीतून जिंकण्याचे प्रथा ही भाजपने गेल्या अनेक वर्षापासून सोडलेली आहे. दुसऱ्यांची लोकं घ्यायची आणि पक्ष वाढवायचा आणि त्यातून सत्ता मिळवायची. स्वतःच्या लोकप्रियतेवर सत्ता मिळवण्याचं त्यांचं असलेलं स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या लढवण्याचा प्रयत्न होतो. कधी EVM मशीनचा असेल, कधी त्याचबरोबर मतदारसंघातल्या असलेल्या मतदाराच्या याद्यातला घोळ असेल, किंवा आता 2029ला आपण सत्तेवर येऊ शकत नाही अशा प्रकारची शंका असल्यामुळेच हे डिलिमिटेशन, मतदारसंघाची पुनर्रचना हा बिल नारी शक्तीच्या माध्यमातून आणण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे. खरं म्हटलं तर 2023 सालीच सर्वांनी एकमताने हे बिल मंजूर केलेलं आहे. त्या जागेमध्ये, खासदारकीच्या असलेल्या जागेमध्ये जर त्यांनी तसे आरक्षण दिलं असतं तर मला वाटतं की तो न्याय झाला असता. परंतु त्यावेळेला त्यांनी तो नारी शक्तींना न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही आणि आता या माध्यमातून पळवाटा काढून अशा प्रकारचं बिल आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज राज्यामध्ये ते आंदोलन करतात. पहिल्या प्रथमच जांभोरी मैदान ते वरळीच्या डोममध्ये अशा प्रकारचा मोर्चा काढण्याचा प्रयत्न ते करतात. मला वाटतं की जनता सुज्ञ झालेली आहे. जे मी बघतो आता त्याच्यावर कमेंट बघितल्यानंतर सामान्य जनतासुद्धा त्यांच्या असलेल्या या हुकुमशाहीच्या अंतर्गत असलेल्या लोकशाहीचा अभ्यास आम्ही करतोय. ते जनता आता हुशार झालेली आहे आणि मला वाटतं की तशा पद्धतीने आम्ही सुद्धा येणाऱ्या काळामध्ये महिला भगिनी असेल किंवा महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही त्या ठिकाणी जागृत करणार आहोत. अशा प्रकारची मोहीमसुद्धा आम्ही सुद्धा हातामध्ये घेऊ आणि मला वाटतं तशा पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. साहेब, काल एकनाथ शिंदे साहेब साताऱ्यात आले होते आणि त्यांनी प्रदीर्घ भाषण केलं, पण भाषणामध्ये त्यांनी भाजपचा उल्लेख टाळत मी मुख्यमंत्री असताना काय काय केलं हे सांगायला सुरुवात केली. एकंदरीत त्यांची भूमिका आपल्याला कशी वाटते? खरं म्हटलं तर ते महायुतीमध्ये सगळेजण एकत्र आहेत. परंतु एक मुद्दा लक्षात ठेवलं तर प्रत्येक पक्ष आता स्वतःची ताकद वाढवायला लागलेला आहे आणि विशेषतः मित्रपक्ष वाढवतोय याचा विचार करणं गरजेचं आहे की त्यांना सुद्धा संभाव्य जो धोका अजितदादा पवारांना माहीत पडला होता, अजितदादांनी त्या पद्धतीची काळजी घेण्यासाठी पक्ष एकत्रित करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच पद्धतीने एकनाथ शिंदेंना सुद्धा कळून आलेलं आहे की आपला मित्रपक्ष भविष्य काळामध्ये इतर राज्यामध्ये जसा मित्रपक्ष संपवतो तसं त्यांना संपवण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणून मला वाटतं काल त्यांनी तशा पद्धतीचा निर्णय घेऊन मोठी गांधी मैदानावर त्यांची सभा झाली. सभेच्या माध्यमातून त्यांनी पक्ष संघटनेच्या बाबतीमधलं वक्तृत्व जरी केलं आणि त्यामध्ये भाजप किंवा त्यांच्या असलेल्या सरकारच्या भूमिकेतून एकत्र राहत असताना उल्लेख जरी केला नसला तरी कालचं शक्ती प्रदर्शन हे त्यांचं स्वतःच्या असलेल्या मित्रांच्या विरोधातलंच सातारा जिल्ह्यामध्ये आहे. हे अधोरेखित त्या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलेलं आहे. पण सर, आता बघितलं तर जिल्हा परिषदेमध्ये जे घडामोड झाली एकंदरीत त्या संदर्भात नेमकं काय सांगाल? कारण कालची जी एकनाथ शिंदे साहेबांची जी सभा होती त्याला चेक म्हणायचं का नेमकं काय, याबाबत आपली भूमिका आहे राष्ट्रवादीची? मी त्यावेळेला सांगितलं होतं गांधी मैदानावर सर्वांशी मिळून एक सभा घेऊया, किंबहुना मोर्चा काढूया, कारण लोकांमध्ये भावना तीव्र होत्या. त्याचे पडसाद काल सभेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. खरं म्हटलं तर ही भूमिका आमची पहिल्यापासूनच होती. मला वाटतं की त्यावेळेला जे आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे SP असेल, त्याचबरोबर त्या असलेले चौकशी त्याचे अधिकारी होते त्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. आता हे करत असताना कालसुद्धा आयुक्तांनी संपूर्ण डॉक्युमेंटरी मागवलेली आहेत. आम्ही ही लढाई शेवटपर्यंत करणार आहोत. परंतु मला एक सांगावंसं वाटतं, पूर्वी ह्या कायद्याची भीती होती, पक्ष बदलल्यावर आपल्याला काय कारवाई होईल अशा प्रकारचा धाक होता. तो या सरकारच्या असलेल्या भूमिकेमुळे तो संपलेला आहे.
भाजपची लोक स्पष्ट शब्दात सांगतात तुम्हाला आम्ही डिस्क्वालिफाईड होऊन देणार नाही, तर लोकशाहीचा दिवसाढवळा खून आहे. तरी आयुक्तांनी आता CCTV फुटेज किंवा त्यांचे असलेलं शूटिंग मागवलेलं आहे. त्या मागवलेल्या शूटिंगमध्ये सत्य बाहेर येईल. ही लढाई आम्ही शेवटपर्यंत देणार आहे. त्यामध्ये अध्यक्षाच्या असलेल्या डिस्क्वालिफिकेशनचं जात प्रमाणपत्र असेल किंवा काय ह्याच्या केसेस चालू आहेत आणि मला वाटतं सगळ्या केसेसच्या बाबतीमध्ये आम्ही पाठपुरावा करतो आहोत. सत्याचा विजय होईल एवढं मला माहिती आहे, कारण सातारा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने लोकशाहीचा खून झाला आणि तो झाला नसता तर अधीक्षकांची बदलीच का झाली असती. याचा अर्थ त्यांनी एकतर्फी मान्य केलेला आहे की झालेली घटना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये पूर्णपणाने लोकांच्यामध्ये नाराजीचा किंवा सातारा जिल्ह्यामध्ये लोकांची तर म्हणणं असं होतं की मोर्चे काढा, आम्ही रस्त्यावर येतो तुमच्यासाठी. म्हणजे एवढी भावना सातारा जिल्ह्यातल्या चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये या ठिकाणी होते. त्याचं प्रत्यंतर आपल्याला पाहायला मिळालं आहे. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये त्याच्या बाबतीमध्ये 100% आम्ही आक्रमक राहणार आहोत. त्याचा विषय आपण सांगितला. त्यावेळी शंभूराज देसाई साहेबांनी विधानसभेमध्ये त्या संदर्भात आवाज उठवला. नीलमताई गोरे मॅडम यांनी त्या संदर्भात निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर जयकुमार गोरे भाऊंनी या संदर्भात थांबवावा हा निलंबनाचा विषय असं सांगितलं आणि नंतर आज पोलीस अधीक्षकांची बदली होत आहे. तर या सगळ्या घडामोडीवर आपण काय सांगाल, नेमकं काय कायदेशीर बघितलं तर त्या असलेल्या पदाला सभापती पद असेल, अध्यक्ष पद आहे, हे वेगळ्या प्रकारचं संविधानातलं दिलेलं उच्च पद आहे. त्यांना तो अधिकार आहे. आता शेवटी असं आहे की राज्य सरकार जे चालवतात ते राष्ट्रपती असो, राज्यपाल असो आणि सगळ्यांच्या अधिकाऱ्याला मर्यादा घालतात का, अशा प्रकारचं चित्र सध्या उभं राहत असल्यामुळे मला वाटतं की या सभापतीने दिलेला निर्णय हा योग्य होता. तशा प्रकारे आपण चॅलेंज आम्ही करतोय, तशा प्रकारचं आम्ही त्याप्रमाणे आव्हान करण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी दिलेले निर्देश हे अंमलबजावणी करायलाच पाहिजे अशा प्रकारची तरतूद आहे. पार्लमेंटमध्ये सुद्धा त्या पद्धतीने निर्णय झाले, तशा प्रकारचा फ्लॉज आहे. आम्ही तशा संदर्भामध्ये सुद्धा माहिती घेऊन आता शेवटी निर्णय त्यांनी जरी दिला तरी संविधानातला दिलेल्या निर्णयाची प्रक्रिया करताना त्याच्यामध्ये घटनात्मक पेच निर्माण झालेला आहे. त्याचा खुलासा आता त्यांना करावा लागेल. पण साहेब, आता जे तुमचे जे सदस्य राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी मतदान झालं, याच्यावर नेमकी पुढं कशी, म्हणजे तुमची काय भूमिका असेल याबाबत? नाही, ते डिस्क्वालिफाईड करावे म्हणून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट दोघंही आयुक्ताकडे गेलेले आहेत. आयुक्ताचा निर्णय होईल. आयुक्ताचा निर्णय काय होईल झाल्यानंतर परत तो मंत्र्यांकडे जातो. मंत्र्याकडे गेल्यानंतर आमचं म्हणणं आहे की टाईम बाइंडमध्ये हा निर्णय लागावा म्हणून आम्ही कोर्टामध्ये तशा प्रकारची मागणी करणार आहोत. काल एकनाथ शिंदे साहेबांची सभा झाली साताराला. तुम्ही आता म्हटलं की आम्ही संयुक्त सभा घेणार होतो, म्हणजे राष्ट्रवादी अजितदादांचा पक्ष किंवा शरद पवार साहेबांचा पक्ष असं एकंदरीत. आपण या पक्षात शरद पवार साहेबांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात. सातारा जिल्हा परिषदेच्या जे सत्ता स्थापनेचा जो पेच निर्माण झाला, सत्ता स्थापनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना हे दोन्ही राष्ट्रवादीचे गट हे एकत्र होते. आता कालची सभा बघितली, एकंदरीत भविष्यातलं राजकारण, ह्याच्या पुढचं आगामी राजकारण असेल त्या संदर्भात आपण हे तिन्ही पक्ष एकत्र राहणार का? सातारा जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती ह्याच्या पुढची कशी असेल, काय सांगाल? नाही, मला वाटतं की राज्यात आणि देशामध्ये परिवर्तनाचे वारं फिरायला लागलेलं आहे. म्हणूनच या ठिकाणी बघितलं आपण केंद्रातल्या असलेल्या या सगळ्या प्रकारामध्ये 30 मताचा का 35 मताचा फरक आहे. म्हणजे फार केंद्रामधलं सरकार स्थिर आहे असं दिसून येत नाही. हे परत तसाच राहिला, आजची परिस्थिती तशीच राहिली तर ती संख्या फार सत्तेवर परत यायची जे भाजपचं स्वप्न ते पूर्ण होऊ शकणार नाही. हा एक प्रकार आहे. परंतु जर तुम्ही बघितलं ती लढाई आहे. शेवटी येणाऱ्या राज्याच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात बरीच उलटापलट होणार आहे. येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर प्रचंड उलटापालट होईल. समीकरणं बदलतील. त्या समीकरणाशी निगडीत कशा प्रकारचं राजकारण भाजप करत आहे हे सध्या अवलंबून आहे आणि तोच प्रकार सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अवलंबून असणार आहे. मीच मोठा आहे आणि मीच सगळं करू शकतो अशा प्रकारची भावना करून जर उदाहरणार्थ पाटणमध्ये आता शंभूराजे देसाई तिथं त्यांनी सत्यजित पाटणकर घेतलेले आहे. अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उमेदवार त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले असतील तर भविष्य काळामध्ये यामध्ये आपल्याला काय करावं याच्या संदर्भात राजकारणात बरंच होईल. मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार म्हणून मी एवढंच सांगू पक्षाच्या वतीने आम्ही परत एकदा पवारसाहेबांचा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ठीक आहे आता पडझड आहे, परंतु मेहनत करू आणि जिल्हा परत उभा करण्यासाठी नवीन लोकांना घेऊन चांगल्या प्रकारचा पक्ष बांधलेला तुम्हाला पाहायला भेटेल. पर्यायी स्ट्रॉंग
हा सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षच असेल अशा प्रकारची परिस्थिती आम्ही निर्माण करतो. सर राज्यामध्ये बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि भाजप ही सत्तेमध्ये जातात सध्या अजितदादांचा एकंदरीत पक्ष. भविष्यामध्ये हीच आघाडी जी सातारा जिल्हा परिषदेमध्ये ज्या पद्धतीने झालं की आपण सत्ता स्थापनेसाठी एकत्र आला, भाजप एका साईडला आणि आपण एका साईडला, या तीन पक्ष, ही परिस्थिती ह्याच्या पुढे अशीच राहील का सातारा जिल्ह्यामध्ये? काय वाटतं यावर? नाही, सातारा जिल्ह्यामध्ये जर मला वाटतं की लढाई भाजपबरोबर असेल तर ह्या सगळ्यांनी आम्ही एकत्र जर आलो तर सातारा जिल्ह्यातला इतिहास बदलू शकतो. जे जिल्हा परिषदेला करून दाखवलं तरी मला वाटतं की शेवटी निर्णय त्या त्या पक्षाचा त्यांना घ्यायचा आहे. आम्ही तर त्या ठिकाणी ती भूमिका घेऊनच चाललेलो आहोत. उद्या भविष्यामध्ये त्यांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा अधिकार आहे, परंतु आम्ही आमच्या पद्धतीने मजबूतीने उभं राहण्याचा प्रयत्न करणार. साहेब, आताच विधान परिषदेमधून आपला कार्यकाळ संपला. एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून त्या ठिकाणी सर्व मान्यवरांनी आपली भाषणं केली आणि महाराष्ट्रातील जनताही बघते की बाबा शशिकांतजी शिंदे साहेब अतिशय प्रश्न ताकदीने मांडत आहेत. तर ह्याच्या पुढचा कालावधी कसा असेल आपला? मला वाटतं की विधिमंडळामध्ये आणि विधान परिषदेमध्ये 25 वर्षाच्या वरती कालावधी मी या दोन्ही सभागृहामध्ये काम केलेलं आहे. मध्ये खंड पडला, परंतु एक अभ्यासू म्हणून उल्लेख सगळ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यानंतर सभापती वगैरे सगळ्या सदस्यांनी त्याचा गौरव केलेला आहे. मला वाटतं की हा कारकिर्दीचा बहुमान असतो आणि त्याच्या संदर्भामध्ये आज सभागृहामध्ये काही मुद्दे महाराष्ट्राच्या देशाच्या हिताचे अभ्यासपूर्ण मांडण्याचा प्रयत्न गेल्या 20-25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या अनुभवातून मी केलेला आहे आणि चांगल्या प्रकारचा केला. म्हणजे बिलावर बोलायचं म्हणजे ते कायदा जो होतो त्या कायद्यावर बोलण्याच्या बाबतीमधली भूमिका घ्यायची, हे खरं म्हटलं तर विचार करूनच बोलावं लागतं. तशा पद्धतीचं मला फार मोठ्या प्रमाणात संधी मिळाली. मला वाटतं आताच्या घडीला या सर्व कारकिर्दीमध्ये काम करत असताना संध्या परत येतात. म्हणजे तुम्ही बरोबर असावं असं बऱ्याच लोकांना वाटतं की तुमच्याला अनुभव येतं आमच्या पक्षात यावं वगैरे असं वाटतं. मला वाटतं जे शरद पवार साहेबांबरोबर मी पूर्ण या ठिकाणी विश्वासाने काम करण्याची भूमिका मी घेतलेली आहे. पवारसाहेबांनी राज्याची भूमिका घेतलेली आहे. खंड असतो तो थोडा असतो. मला वाटतं की परत एकदा झेप घेऊन नवीन अध्याय उभा करण्याचा प्रयत्न करणं, अशा प्रकारचा प्रयत्न 100% केला जाईल. अनुभव पाठीशी आहे. आता तो महाराष्ट्रामध्ये नेण्याचा प्रयत्न करेल. किंबहुना येणाऱ्या काही घडामोडी अशा पण घडतील, त्यामुळे मी परत त्या ठिकाणी ह्या सत्तेच्या समीकरणामध्ये दोन्ही सभागृहात कुठेही मी येऊ शकतो अशा प्रकारची भूमिका घेऊन काम करण्याचा प्रयत्न करणार. कालावधी म्हणजे राहिले काही कालावधी शिल्लक आहे. कोरेगाव नगरपंचायत निवडणूक एकंदरीत आपला राष्ट्रवादी पक्ष त्या ठिकाणी तुमचे प्रीतम बर्गे नगरसेवक आहेत, हेमंत बर्गे त्या ठिकाणी नगरसेवक आहेत, ते खिंड लढत आहेत. म्हणजे तुमच्या पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी लढाई लढत आहेत. ते एकंदरीत आगामी कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने आपण लक्ष घालणार का? आपली याबाबत काय भूमिका असणार आहे निवडणूक लढवण्यासंदर्भात? माझ्या माहितीप्रमाणे पूर्वी कोरेगाव नगरपंचायत माझ्या ताब्यात होती आणि ही ताकदीने आम्ही चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला. मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा जे नगरसेवक माझे होते ते प्रामाणिकपणाने माझ्यावर निष्ठेने राहिले, कुठेही ते भालले नाही. मला त्याचा अभिमान आहे. येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच घडामोडी घडणार आहे. मला वाटतं कालच शिंदे गटामध्ये माजी नगराध्यक्षांनी प्रवेश केलेला आहे. त्याची पुढे समीकरणं काय होती, पण 100% कोरेगाव नगरपंचायत मी ताकदीने निवडणूक लढवणार हे निश्चित आहे. विशेष करून जीए कटापूर योजनेविषयी सातत्याने आपल्यावर टीका केली जाते वेगवेगळ्या माध्यमातून. यावर आपली नेमकी भूमिका काय? आपण जलसंपदा मंत्रीपद भूषविले होते तेव्हापासून तर जरा आढावा घेतला तर बरोबर. मला वाटतं की सातारा जिल्ह्यामधल्या धरणाच्या असलेली क्षमता आणि त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातल्या धरणाच्या मध्ये झालेला माती साठ्यावरून झालेली पाण्याची असलेली पातळी कमी होणं, याचा अभ्यास करून पाण्याचा निर्णय भूमिका घेणं गरजेचं आहे. मी मंत्री असताना त्याचा मुद्दा घेतला होता. नवीन धरण बांधण्यापेक्षा गाळ जर काढले तर आपण कोयनेचं धरण आज 100% भरलं जातं, परंतु मातीच्यामुळे ते 15-20% अगोदरच धूप याच्यामुळे हे होतं. अशी सगळी धरणं आहेत, धोम, कनेर वगैरे सगळी धरणं तशीच झालेली आहेत. त्याच्यावर अभ्यास करून निर्णय घेणं गरजेचं होतं. अद्यापपर्यंत तशा दुर्दैवाने निर्णय झाला नाही. बाकीच्या ठिकाणी अनुशेष असल्यामुळे सरकारने विदर्भाच्या मराठवाड्याचा अनुशेषाचा विषय घेऊन इतर तशा प्रकारची तरतूद केली नाही. किंबहुना आपण जर बघितलं वर्षानुवर्ष असलेले आपलेले बंधारे जे आहेत, त्यानंतर आपले कॅनॉल आहेत, त्या कॅनॉलची परिस्थिती जर बघितली ती भयानक आहे. म्हणजे तिथून जे पाणी लिकेज होतं
ते इतकं पाणी लिकेज होतं, त्यासाठी निधीची तरतूद करावी म्हणून आम्ही सातत्याने मागणी केलेली आहे. पण निधी अभावी किंबहुना या सरकारच्या मध्ये निधीची क्षमता नाही, किंबहुना मराठवाडा विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हा निधीचं वळणा झाल्यामुळे या कृष्णापुरेला फार निधी कमी पडलेला आहे असं माझं मत आहे. मला वाटतं की या सर्व गोष्टीतून काही धरणाच्या मध्ये लाभ क्षेत्रातलं क्षेत्र वाढावं याच्या संदर्भातली मागणी आम्ही केली होती. तशी झिये कटापूरच्या बाबतीमधलं पुशेगावचा पट्टा असेल किंवा खटावचा पट्टा असेल तो वलती करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आता त्याचा सत्ता बदलल्यानंतर काही लोकांनी त्याचा सत्तेचा उपयोग करताना आम्हीच केला असा गौरव केला. दोन प्रश्न इथं उभे राहतात. काल तुम्हाला कोणतरी म्हणालं की असं सांगितलं जातं की शिंदेसाहेबच वरती पाणी सोडायला विरोध करतात. मला वाटतं हा बालिशपणा आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीने आपलं अपयश दुसऱ्यांच्या नावावर टाकण्याचा केलेला हा बालिशपणा आहे. एक तर तुमचा अभ्यास कमी किंवा सत्ता मिळवण्याच्या आणि मतं मिळवण्याच्या नादाखाली तुम्ही ज्या पद्धतीने व्याप्ती वाढवली त्या व्याप्तीचे हे परिणाम आहेत. हे मी 2-3 वर्षापासून अगोदर सांगत होतो की नियोजन असताना पाणी साठा, आपल्याला उपलब्ध असलेलं पाणी आणि त्याच्यानंतर देण्यात येणारं पाणी ह्याचा जर व्यवस्थितपणे अभ्यास केला नाही तर ही पाण्याची लढाई मोठी उभी राहील आणि ह्या संघर्ष उभा राहील. तुम्ही बघितलं असेल खाली रामोशीवाडी वगैरे इथे पाणी येतं म्हणून पुशेगावच्या लोकांना आंदोलन करायला लावायचं आणि परत त्यांना पाणी देत असताना पुशेगावच्या लोकांना फसवायचं. आणि त्याच्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या ठिकाणी झिये कटापूरच्या योजनेची व्याप्ती इतक्या मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे आणि मानमध्ये सुद्धा ती वाढवण्यात आलेली आहे. आणि ती वाढवत असताना मग आपण सत्तेमध्ये होता, आपण का झोपला होता का? आम्ही सातत्याने सांगत होतो. मी जिथे जिथे बैठका झाल्या जिथे जिथे लोकांमध्ये सांगायचो की आता अभ्यासपूर्ण निर्णय झाला नाही तर हे पाणी वाढ मोठ्या प्रमाणात भविष्यात होईल. आता ज्या आंदोलन करणारी समिती आहे ही मी आमदार होण्याच्या अगोदरपासूनची आहे. त्यामध्ये कोरेगाव तालुक्यातले सगळे दिग्गज मंडळी, शेतकरी प्रमुख हे अगदी रहमतपूरपासून ते कोरेगावपासून सगळीकडे आहे. आता रणजित फाळकेंचं नाव ते घेतात. त्यांच्याबरोबर ॲडव्होकेट भोसले आहेत, त्यांच्याबरोबर कोरेगावची काही निबर्गे कंपनी पण आहेत, त्यांच्याबरोबर तशाच पद्धतीने हनुमंतराव जगदाळेसुद्धा काम करत होते. हे कोणत्या पक्षाचे होते? बर्गे कंपनी वगैरे स्वतःच्या कोरेगावच्या अस्तित्वासाठी सुबक शेतकरी म्हणून त्या ठिकाणी ते आंदोलन करतायत, शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतायत. पण काही पक्षाचे आपले प्रतिनिधीसुद्धा तिथं होते ना. आता ते होते त्यावेळेला त्या अगोदरपासून मी आमदार व्हायच्या अगोदरपासून ही कमिटी आहे, धोम बचाव कृती समिती. ही काही मी आज नेमलेली नाही. ते आमच्या व्यतिरिक्त सुद्धा लढायतच असतात ना पाण्याच्या हक्कासाठी. त्यांचं पाणी नेऊ नये म्हणून ते लढाई करतात. त्याला शशिकांत शिंदे कधी माझा कार्यकर्ता आहे म्हणून तुमचा कार्यकर्ता म्हणून त्याला तुम्ही फूस लावले असं आरोप करणं म्हणजे हा बालिशपणा आहे. पण मी आजही सांगतो निव्वळ चुकीच्या नियोजनामुळे झालेला हा संघर्ष आहे असं माझं मत आहे. नेरमध्ये पाणी किती पडतंय त्यामध्ये वरच्या गावांना भूतघाटातल्या आणि घाटावच्या असलेल्या गावांना पाणी मिळावं म्हणून नियोजन आम्ही केलं होतं. ते ग्रॅव्हिटीने मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न केला होता. त्या व्यतिरिक्त आपण किती क्षेत्र वाढवलं एकदा जनतेला कळवून द्या. त्याच्या व्यतिरिक्त लाभ क्षेत्रात नसलेली किती क्षेत्र तुम्ही का वाढवली आणि त्याच्याच बरोबर मानमधले वाढवले तेव्हा तुम्ही का झोपला होता का? तेव्हा तुम्ही विरोध का केला नाही? आणि आत्ता सुद्धा लोकांचा रोष काय की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. पहिलं तर ते पाणी खाली सोडलं जात आहे, कुठं जात आहे त्यांना देण्याबद्दल माझा विरोध नाही. पण तुम्ही विरोध काय केला सत्ता म्हणून? अशा पद्धतीचं वाढीव क्षेत्रामध्ये पाणी सर्रास सोडलं जातं. त्याचे बापाचे धनी तुम्ही खरे आहात. आणि म्हणून लोकांना हे कळून आलेलं आहे की फक्त मतं मिळवण्यासाठी तुला पाणी देतो, तुला पाणी देतो, तुला पाणी देतो म्हणून या पद्धतीने केलं आहे. मला आश्चर्य वाटतं. म्हणजे सरकारच्या दबावाखाली अधिकारी किती गलतनात काम करताय. म्हणजे 20 वर्ष पाणी साठा पिण्याच्या साठी राखीव केलेला कोटा सुद्धा कमी केला जातो का? तर पाणी पिण्याला वापरायलाची गरज नाही म्हणून ते पाणी वाढवून दुसरीकडे शेतीसाठी दिलं जातं. आणि गावठाण क्षेत्र वाढलं. किती वाढलं? गावठाण क्षेत्र वाढलं म्हणून ते पाणी आता शिल्लक राहत आहे. म्हणजे हा मूर्खाच्या बाजारामधला झालेला निर्णय फक्त निवडणुकीचा बाजार करण्यासाठी, लोकांना फसवण्यासाठी क्षेत्राचं सर्वेक्षण केलं गेलं. ते ओलिताखाली आणण्याचा निर्णय घेतला. तो ओलिताखाली आणताना शिल्लक पाणी कुठलं राहिलं हे दाखवण्याचा प्रकार केलेला हा बालिशपणा आहे. आणि याचे फळ आज नाही, आम्ही 2-3 वर्षापासून ओरडत होतो. आम्हाला तुम्ही त्यावेळेला विरोध करत होता. आज नाही, त्यावेळेला त्यांना सांगत होते की आम्ही तुमचं लाभ क्षेत्र वाढवलंय, शिंदेसाहेब तिथं विरोध करतायत. इकडं सांगतायत त्यांनी विरोध केलाय. म्हणजे
किती नाटकीपणा आहे, दुतोंडीपणा आहे. सरडा सुद्धा इतका रंग बदलत नसतो. आज तुम्ही सांगताय, माझं म्हणणं आहे तुम्ही पाप केलेलं आहे. जे खऱ्या अर्थाने लाभार्थी आहेत ना, त्या शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे. आणि मला वाटतं शेतकरी आणि सगळी जनता सुज्ञ झालेली आहे. याच्या विरोधात आम्ही आवाज उठवणार, मुद्देसूद उतरणार, नियमाने उचलणार. मागचं क्षेत्र सगळा घेऊन अधिकाऱ्याला जाऊन आम्ही 100% विचारणार आणि जनतेच्या समोर सत्य आणणार. जर आमचं पाणी हक्काचं, खटाव, कुशेगाव, कोरेगाव सगळ्या क्षेत्रातलं हक्काचं पाणी जे पूर्वीचं लाभ क्षेत्रातलं होतं, जर कोणी नेण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या अधिकाऱ्यापासून त्या लोकप्रतिनिधीला आम्ही सोडणार नाही, एवढंच सांगतो. मनात आरोप होते. सभागृहामध्ये सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की याच्या बाबतीमध्ये चौकशी करून आम्ही कारवाई करतो. मी त्या चौकशी कारवाई काय होते याच्यावर मी माठ बघतोय. नाही झालं म्हणजे मंत्री सरळ सरळ म्हणतात. किती सत्तेचा माग आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था, लोक वगैरे हे ते सगळं संपलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. हे सगळं तुम्ही बघताय आता, अवैध धंदे वगैरे. कारण पोलिसांना भीतीच राहिली नाही. आणि म्हणून त्या बल्लाच्या बाबतीमध्ये मंत्री, राज्यमंत्री मला बोलाले की नाही स्थानिक राजकारणाचा यामध्ये हे होतोय. म्हणजे मला त्यांना कीव करावीशी वाटते मंत्र्यांची. आमचं सोडावं, सामान्य जनतेला जो त्रास झालेला आहे, ज्या पद्धतीने घटना घडलेल्या आहेत, त्याचं उत्तर मंत्र्यांनी द्यायला पाहिजे सरकारने. पण ते पळवाटा काढत होते. आजही आमचं म्हणणं आहे की या सगळ्या बदल्या झाल्या, परंतु कोरेगावला कोणताही PSI यायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. सर्वात मोठी वस्तुस्थिती ही आहे, कोणीही बोलतो की आम्हाला कोरेगाव नको, दुसरं कुठलंही पोलीस स्टेशन द्या. याचाच अर्थ असा आहे की इथं काम कशा पद्धतीने होत आहे याची प्रचिती पोलीस खात्याला आणि SP आणि सर्वांना आलेली आहे. माझ्या माहितीमध्ये ते रजेवर गेलेले आहे. रजेवर जाताना ते बदलीसाठी प्रयत्न मुदत संपलेली आहे. पण इथं यायला कोण तयार होत नाही म्हणून त्यांना थांबावं लागतं. पण मला वाटतं की आता त्यांच्या बाबतीमध्ये कारवाई झाली नाही तर आम्ही पुढे सुद्धा आंदोलन करणार, ही नक्की गोष्ट आहे.